मित्रांनो, दरवर्षी उन्हाळा जसा सुरू होतो तसे सगळीकडे हिरव्यागार कलिंगडाचे ढीग आपल्याला बाहेर विकायला ठेवलेले दिसतात, हो की नाही? दुपारच्या वेळेत आईने फोडी करून फ्रीजमध्ये ठेवलेले लाल लाल गोड कलिंगड खायला मज्जा येते की नाही? तर आज मी सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे कलिंगड. एका गावात एका शेतकऱ्याच्या शेतात कलिंगडाच्या वेलीला एक भले मोठे कलिंगड लागले. शेतकऱ्याच्या मनात आले, एवढे मोठे कलिंगड आपण आपल्या महाराजांना भेट म्हणून द्यावे. त्याच दिवशी रात्री आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी त्या देशाचा राजा वेश बदलून प्रजेमध्ये फिरत होता. राजा अधूनमधून असे करायचा की त्यातून प्रजेची सुखदुःखे त्याला समजायची. वाटेतच राजाला शेतकरी दादा दिसले. त्याच्या हातामध्ये शेतातून काढून आणलेले मोठे कलिंगड होते. राजाने शेतकऱ्याकडे कलिंगड मागितले. वेगळ्या वेशामध्ये असलेल्या राजाला शेतकऱ्याने ओळखलेच नाही. तो म्हणाला, नाही नाही, हे कलिंगड उद्या मी आमच्या राजाला देणार आहे भेट म्हणून. त्याची मजा पाहण्यासाठी राजा म्हणाला, जर राजाला हे कलिंगड आवडलेच नाही तर? त्यापेक्षा हे तू मला दे, मी याचे पैसे देतो. शेतकरी म्हणाला, असे कसे होईल? राजाला कलिंगड आवडले नाही तर तो मूर्ख ठरेल. राजाने आपले हसू आवरले आणि तो तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी शेतकरी दादा कलिंगड घेऊन राजवाड्यामध्ये गेला. पाहतो तर काय, आपल्याला काल कलिंगड मागणारे आपले राजे महाराजच होते. त्याने ओळखले पण चेहऱ्यावर तसे दाखवले नाही. राजाने शेतकऱ्याची चेष्टा करायची म्हणून म्हणाला, मला कलिंगड आवडलेच नाहीये पण. शेतकऱ्याने हुशारीने राजाला उत्तर दिले, तुम्हाला कलिंगड आवडले नसेल तर तुम्हाला माझे उत्तर अगोदरच माहिती आहे. राजा मोठ्याने हसू लागला. त्याला शेतकऱ्याच्या चतुरपणाचे कौतुक वाटले. राजाने कलिंगड घेतले आणि शेतकऱ्याला मोठे बक्षीस दिले.